शोभा म्हणजे महाराष्ट्र राज्य कृती समिती अंतर्गत सर्व संघटनेअंतर्गत सर्व आम्ही एकत्रित झालेले सगळे नोंदणीकृतच संघटना सर्व त्याच्या सर्वांच्या महिला प्रतिनिधी करते शोभा म्हणते आपल्याशी संवाद साधत आहे की भूमी अभिलेख विभाग हा आमचा हा मुळतः हा तांत्रिक कामं करणारा हा मूळ म्हणजे जेव्हापासून विभाग तयार झाला हा इंग्रजांनी जरी ते नकाशे वगैरे तयार केले असेल तरी पण ते सुद्धा तांत्रिकरित्या त्याचं बेसिक आम्ही काम करतो. अरे मूळ विभाग हा आमचा तांत्रिकच आहे. आमच्या विभागाच्याच भरोशावर महसूल विभागातील तलाठी जिल्हाधिकारी यांना नकाशे किंवा अभिलेख करून ते त्यांचे सातबारा वेगळे करतात किंवा आणि आमच्या विभागामधूनच झालेली शासकीय मोजणी ही ग्राह्य धरून महसूल विभागातील महसूल मंडळ किंवा तलाठी वेगवेगळे सातबारे तयार करतात. परंतु आमच्याच भूमी अभिलेखाचा आधार घेऊन जे कार्य पुढील विभाग करतात परंतु आमच्या विभागाला एक निम्न दर्जा दिल्यासारखं निम्न वागणूक दिल्यासारखं अशी म्हणजे आम्ही जसं म्हणतात की आपण वडिलांचा जो भाग वडिलोपार्जित जे तयार केलेलं आहे ते वडिलोपार्जितांनी जे मिळवलं त्यांना भाव न देता त्यांना कुठलाही मानपान न देता तुम्ही इतर विभागांना भाव हे देतात. भूसंपादन विभाग म्हणा किंवा कुठल्या वेगवेगळ्या जे प्रोजेक्ट येतात त्याकरिता आमच्या विभागातूनच सर्वतः रेकॉर्ड उपलब्ध करून आमच्याच सर्वेअरची मदत घेऊन जरी त्यांचे वेगवेगळे प्रायव्हेट वेगवेगळे सर्वे राहत असतील काही असेल पण त्याकरिता सुद्धा आमच्याच विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन त्यापर्यंत आपण इथे येतात. मागच्या वर्षी पण मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. बाकी डिपार्टमेंट तुमच्यासोबत जुळलेले होते आणि ते मागणी मागच्या वर्षी तुम्हाला लॉलीपॉप देऊन किंवा तुम्हाला काहीतरी असा प्रलोभन देऊन ते स्थगिती करण्यात आली होती. आता आपण पुण्यावरून आलात काय काय सांगणार आपण? नमस्कार. मी पवन खेवटे राज्य कृती समितीचा समन्वयक तसंच तांत्रिक भूमी अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष या नात्याने मी तुमच्या समक्ष जे आज आमचं जे काम बंद आंदोलन सुरू आहे किंवा जे 18 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत जे असहकार आंदोलन होतं आणि आता 2 तारखेपासून जे आमचं काम बंद आंदोलन आहे याबद्दल मी थोडंसं 2 गोष्टी सांगू इच्छितो. हे शासन आणि प्रशासन आणि आमच्या कर्मचाऱ्यांना आणि इतरत्र जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा मी तर सगळ्यात आधी सर्व महाराष्ट्रातील संपूर्ण जे नागरिक आहेत जे आमचे अर्जदार आहेत मी त्यांची सगळ्यात आधी ते आम्ही राबत असतो. परंतु हे सर्व करत असताना सुद्धा आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांना आमच्या विभागातील भूमापकांना एक निम्न प्रकारची वागणूक दिली जाते आणि तांत्रिक स्वरूपाचे काम करीत असताना सुद्धा तांत्रिक दर्जा आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांना देत नाही आहे. एका लिपिकाचे कारकुनाचे काम वेतन मिळत आहे. तर तांत्रिक आमच्या विभागामध्ये सुरुवातीला जरी 2012 पासून शैक्षणिक तांत्रिक अर्थ घेऊन सर्वेअरची भरती झालेली आहे. त्या अंतर्गत सर्व तांत्रिकच शैक्षणिक प्राप्त असे सर्व सर्वेअर आता उपलब्ध आहे. तरीसुद्धा त्यापूर्वीसुद्धा जे आमच्या विभागात भरती प्रक्रिया झालेली आहे ती भरती प्रक्रिया आमच्या विभागाची जी औरंगाबाद येथे प्रबोधिनी आहे विभाग तिथून
त्या शासनमान्य प्रबोधिनी आहेत. त्या प्रबोधिनीतून पात्रता म्हणजे प्राथमिक आम्हाला PRTचं प्रशिक्षण देऊन आम्हाला सर्वेची मान्यता दिलेली असते. ती सुद्धा आमची शासनमान्य प्रबोधिनी आहे. त्याच्या आधारे आम्ही सर्व भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी सध्याचे तांत्रिक शैक्षणिक अर्हता पात्र केलेले व पूर्वीचे पण कर्मचारी हे पूर्णतः तांत्रिक स्वरूपाचे काम करीत असतात. तर आम्हाला तांत्रिक वेतन न देता शासन किंवा विभागाचं आम्हाला कारकुनाचं निम्न दर्जाचं म्हणजे 19,000वर सर्वेअरला वेतन देत आहे. जेणे की इतर विभागामध्ये या सेट 25,000च्या बेसिकच्या वरती त्यांना पेमेंट मिळत आहे. त्यामुळे 2012 पासून जे आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेल्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला शैक्षणिक अर्हता तुमची शैक्षणिक अर्हता तांत्रिक स्वरूपाची घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पुढील भविष्यात किंवा या 12 पासून सुद्धा तुम्हाला तांत्रिक वेतन दिल्या जाईल, या विभागाला तांत्रिक दर्जा मिळेल त्या आशेवर शासनाने आतापर्यंत आम्हाला लटकून ठेवलेला आहे. परंतु अजूनही तांत्रिक वेतन अजूनही प्राप्त झालेलं नाही. त्या सर्व आता ते इतके वर्ष होऊनही गेले. कामाचा 14 वर्षाचा वनवास संपला. आता 16 ते 18 वर्ष आमचे पण 9च्या बॅचचे आमचे पण 17 वर्ष झालेले आहेत. 12च्या बॅचचे पण आता 14 वर्ष त्यांचा वनवासही संपत येत आहे. परंतु अजूनही तांत्रिक वेतन प्राप्त झालेलं नाही. ते तांत्रिक वेतन प्राप्त होण्यासाठी तांत्रिक सगळ्यांना योग्य मानपान द्यावा. मानपान म्हणजे असं नाही की आमची आदरातिथ्य केलं पाहिजे असं नाही, पण बोलताना किंवा संवाद साधताना एक समान मानाची भावना द्यावी, ते आमचं मत आहे. आणि आम्हाला तांत्रिक वेतनासाठी आम्ही जो महाराष्ट्र राज्य कृती समिती अंतर्गत आम्ही सर्व तांत्रिक संघटना, इतर संघटना सर्व